40,000ची नोकरी सोडून शेतीकडे वळण्याचा निर्णय. कुटुंबानं शेती करू नको असा सल्ला दिला, पण कड्यानं करून दाखवलं आणि आज शेतीतून घेतोय 1 कोटीचं उत्पन्न. ही गोष्ट आहे पुण्याजवळील दौंड गावातील समीर डोंबे या तरुण शेतकऱ्याची. समीरनं 2013 साली आपली कॉर्पोरेट नोकरी सोडून शेती करण्याचा निर्णय घेतला. त्याच्या कुटुंबात पिढ्यानपिढ्या शेती केली जात होती, पण समीरनं शिक्षण घेऊन इंजिनिअरिंगमध्ये नोकरी केली. शेतीच्या अनिश्चिततेमुळे कुटुंब आणि मित्रांनी त्यांना या निर्णयापासून सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला. मात्र समीरनं ठामपणे आपलं ध्येय ठरवलं होतं. आधुनिक तंत्रज्ञान आणि मार्केटिंगचा वापर करून फळशेतीत यश मिळवायचं. त्यांनी सुरुवातीला 2.5 एकर जमिनीत अंजिराची शेती केली. परंपरागत विक्री पद्धतीऐवजी त्यांनी थेट ग्राहकापर्यंत पोहोचण्याचा मार्ग स्वीकारला. त्यांनी पावित्रक या ब्रँड नावाखाली 1 किलोच्या पॅकेजिंगमध्ये अंजीर विकण्यास सुरुवात केली. त्यांच्या उत्पादनाची गुणवत्ता आणि आकर्षक सादरीकरणामुळे पुणे, मुंबई, बँगलोर आणि दिल्ली सारख्या शहरांमध्ये त्यांच्या अंजिराला चांगली मागणी मिळाली. पॅकेजवर त्यांनी आपले संपर्क क्रमांक नमूद केले होते, त्यामुळे थेट ग्राहकाकडून मोठ्या प्रमाणात ऑर्डर येऊ लागल्या. ग्राहकांशी थेट संवाद साधल्यामुळे त्यांनी बाजारात दलालावर अवलंबून राहण्याची गरज टाळली आणि नफा वाढवला. दौंड परिसरातील जमीन, चांगली जल परिसंचरण क्षमता आणि कमी प्रदूषण यामुळे अंजीर उत्पादनासाठी योग्य परिस्थिती लाभली. समीरनं या नैसर्गिक घटकांचा योग्य फायदा घेतला. हळूहळू त्यांनी शेतीचे क्षेत्र वाढवून 5 एकर केलं, ज्यामुळे अंजीर जॅम, पल्प यांसारख्या प्रक्रिया उत्पादने तयार करण्यासाठी यंत्रणा उभारली. कोविड 2019 मध्ये लॉकडाऊनच्या काळातही जेव्हा मोठी बाजारपेठ बंद होती, तेव्हा त्यांनी व्हॉट्सअपवरून थेट ग्राहकांना ऑर्डर घेण्याची व्यवस्था केली. या कालावधीतही त्यांनी सुमारे 13 लाख रुपयांची उलाढाल केली. आज त्यांच्या व्यवसायाची वार्षिक उलाढाल सुमारे 1.5 कोटी रुपये इतकी आहे. समीर डोंबे यांची कहाणी आजच्या तरुण पिढीसाठी प्रेरणादायी आहे. पारंपरिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञान, मार्केटिंग आणि ब्रँडिंगची जोड दिल्यास शेतीतही मोठं यश मिळवता येतं, हे त्यांनी सिद्ध करून दाखवले. शिक्षित तरुणांनी शेतीकडे वळून नव्या कल्पना आणि आधुनिक व्यवस्थापन पद्धतीचा वापर करावा, असा समीरचा संदेश आहे. त्यांच्या जिद्दीनं आणि दूरदृष्टीनं केवळ स्वतःचं आयुष्य बदललं नाही, तर गावातील इतर शेतकऱ्यांनाही नवं मार्गदर्शन मिळालं. या तरुण शेतकऱ्याच्या यशोगाथेबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच कृषी मंत्राच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजलाही फॉलो करा.